जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे आपलं द गुरुजी यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, सध्या पवित्र पोर्टल जी आहे 2025 संदर्भात, तर त्याच्यामध्ये बघा ह्या ठिकाणी ज्या परीक्षा आहे तर त्या परीक्षेचं नियोजित जी काही डेट आहे तर ती डेट सध्या मागचे जे काही नोटिफिकेशन होतं तर ते नोटिफिकेशन टेट 2025 जी परीक्षा सध्या बघा 24 तारखेला होणार आहे अशा पद्धतीने सध्या बघा नोटिफिकेशन होतं। परंतु ह्याच्यामध्ये ज्या काही चेंजेस आहे तर ते चेंजेस सध्या बघा ह्या ठिकाणी झालेले आहे आणि त्या अनुषंगाने जी डेट आहे पुढची म्हणजे ह्या ठिकाणी 27 तारीख देण्यात आली। परंतु ह्याच्यामध्ये ज्या काही सध्या बघा डेट जरी देण्यात आली असेल तरी त्याचं जे काही ऑफिशियल नोटिफिकेशन असेल तर ते सध्या बघा ह्याच्यात आपल्या ऑफिशियल वेबसाईटवर सध्या पाहायला मिळत नाही। तर सध्याच्या उमेदवारांच्या बघा या ठिकाणी परीक्षा आहे, इतर परीक्षा त्याच्यामध्ये MPSCची असेल किंवा मग इतर ज्या स्पर्धा परीक्षा असेल किंवा शैक्षणिक परीक्षा असेल तर त्या अनुषंगाने परीक्षा परिषदेच्या वतीने जे काही सध्या बघा एक लिंक क्रिएट करण्यात आली आहे आणि त्या लिंकवरती ज्या उमेदवारांच्या एकापेक्षा 2 परीक्षा सध्या बघा आहे तर अशा उमेदवारांनी त्या ठिकाणी जाऊन जी काही माहिती आहे तर ती माहिती सध्या भरायची आहे। आता त्या माहितीसाठी आजची आहे तर आजच्या दिवसाला सध्या बघा शेवटची या ठिकाणी मुदत असणार आहे। तर ज्या उमेदवारांचं सध्या बघा परीक्षा असेल तर अशा उमेदवारांनी संपूर्ण जी माहिती आहे तर ती माहिती भरून घ्यायचं आहे। त्या अनुषंगाने या ठिकाणी जी काही इथं तुम्ही बघू शकता हे जे पत्र आहे प्रसिद्धीपत्रक, तर ह्या प्रसिद्धीपत्रकामध्ये शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी टेट 2025चं हे प्रसिद्धीपत्रक आहे। तर ह्याच्यामध्ये सध्या जी डिटेल्स आहे तर ती डिटेल्स बघा इथं देण्यात आली। तर कोणत्या उमेदवारांनी सध्या बघा इथं जी काही लिंक देण्यात आली तर त्याच्यामध्ये माहिती भरायची आहे। तर इथं बघा शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी 2025 रोजी जी काही आयोजित करण्याचं जे सध्या बघा नियोजन आहे तर ते नियोजन सध्या 24/5/2025 ते 5/6/2025 या कालावधीमध्ये सध्या प्रस्तावित आहे, बरोबर। म्हणजे जे काही निश्चित असेल तर ते निश्चित सध्या बघा अजून देखील आपल्याला सांगता येणार नाही। म्हणजे जी काही डेट आहे तर ही 24 तारखेपासून ते 5/6/2025 पर्यंत प्रस्तावित होतं। त्या अनुषंगाने इथं बघा ज्यांचं BEdची परीक्षा, त्यानंतर MEdची परीक्षा, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा तसेच इतर स्पर्धा परीक्षा प्रविष्ट असणाऱ्या विद्यार्थ्यांनी उमेदवारांनी परीक्षा कालावधी या ठिकाणी शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी टेट 2025 परीक्षेच्या कालावधीत नियोजित असेल अशा विद्यार्थ्यांनी आपली माहिती बघा विहित नमुन्यात जी काही परीक्षा परिषदेने दिलेली जी काही या ठिकाणी लिंक आहे ऑफिशियल लिंक, तर ह्या लिंकवर सध्या बघा जाऊन सूचित करणे अनिवार्य असणार आहे। सदर जी काही लिंक आहे तर ती लिंकवर माहिती भरण्याची मुदत सध्या बघा 14/5/2025 होती, परंतु ही जी मुदत आहे तर ही मुदत 14/5/2025 ऐवजी 21/5/2025 रोजी म्हणजे या ठिकाणी सायंकाळी 6 वाजेपर्यंत करण्यात आली आहे। जर ही लिंक जी आहे तर ही लिंक सध्या बघा आज आहे 21 तारीख, म्हणजे आजच्या दिवसाला 21 तारखेपर्यंत म्हणजे संध्याकाळी 6 वाजेपर्यंत सध्या ही लिंक जी आहे तर ती सुरू असणार आहे। तर ज्या उमेदवारांची परीक्षा असेल त्याच्यामध्ये BEd असेल, MEd असेल किंवा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचं या ठिकाणी परीक्षा असेल किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या तुमच्या परीक्षा असेल तर अशा उमेदवारांना आजचं जे आहे तर ही लास्ट म्हणजे शेवटची सध्या बघा मुदत असणार आहे जी काही माहिती असेल तर ती माहिती सादर करण्यासंदर्भात। तर ज्या उमेदवारांचं सध्या बघा इथं माहिती अजून देखील सादर केली नसेल तर अशा उमेदवारांनी सध्या या ठिकाणी माहिती लवकरात लवकर सादर करा, जेणेकरून तुम्हाला जी काही परीक्षा असेल तर त्या परीक्षा सध्या बघा प्रत्येक परीक्षा तुम्हाला देता येईल। आता इथं एखाद्या उमेदवाराचं सध्या बघा इथं बघा BEdची देखील परीक्षा आहे, त्यानंतर एखादी स्पर्धा परीक्षा म्हणजे या ठिकाणी लोकसेवा आयोगाची परीक्षा असेल किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या स्पर्धा परीक्षा असेल तर तुमच्या 1-2 अशा पद्धतीने 3-3 परीक्षा जरी असेल तर तिघा परीक्षांची जी माहिती असेल तर ती माहिती सध्या बघा ह्याच्यामध्ये तुम्हाला भरायची आहे। आता ही जी लिंक आहे तर ही लिंक तुम्हाला ऑफिशियल जी काही वेबसाईट आहे, बरोबर, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या ऑफिशियल वेबसाईटवरती ही लिंक सध्या बघा देण्यात आली आहे। तर ही लिंक तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर देखील अवेलेबल होईल। तेथे जाऊन तुम्हाला डायरेक्ट बघा जाऊन तुमच्याकडे जे काही हॉल तिकीट असेल, इतर माहिती असेल तर ती माहिती त्याच्यामध्ये फिलअप करायची आहे आणि त्यानुसार तुम्हाला जी काही परीक्षा असेल तर त्या परीक्षेमध्ये एकाच दिवशी जर तुमची टेट परीक्षेचं देखील सध्या बघा त्याच दिवशी असेल आणि महाराष्ट्र लोकसेवा किंवा BEdचं जरी त्याच दिवशी असेल तर तुम्हाला वेगवेगळ्या डेटवर सध्या बघा शॉर्टलिस्ट तुम्हाला त्या ठिकाणी केलं जाणार आहे। तर त्या अनुषंगाने तुम्ही BEdची परीक्षा देखील तुम्ही देऊ शकतात आणि अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी देखील देऊ शकतात। परंतु असं जर व्हायचं असेल तर तुम्हाला या ठिकाणी आजच्या दिवशी सायंकाळी बघा या ठिकाणी 6 वाजेपर्यंत तुम्हाला या लिंकवरती संपूर्ण जी माहिती आहे तर ती माहिती तुम्हाला तुमची कोणती परीक्षा आहे किंवा नाही त्या अनुषंगाने बघा जी माहिती विचारलेली आहे त्या अनुषंगाने ह्या लिंकवर
लवकर तुम्हाला आजपर्यंत म्हणजे या ठिकाणी लास्ट डेट असणार आहे। आता मुदत जी असेल तर इथं कोणत्याही प्रकारची तुम्हाला मिळणार नाही। तर 6 वाजेपर्यंत संपूर्ण जे उमेदवार असेल ज्यांची एकापेक्षा 2 परीक्षा असेल तर अशा उमेदवारांनी या ठिकाणी लवकरात लवकर बघा जी काही माहितीची नोंद असेल तर ती करून घ्या, जेणेकरून तुम्हाला कोणत्याही परीक्षेचं सध्या बघा या ठिकाणी मुकावं लागणार नाही। जर उमेदवारांनी सध्या बघा इथं एक सूचना देण्यात आली आहे, तरी उमेदवारांनी वर दिलेल्या लिंकद्वारे विहित मुदतीत माहिती सादर न केल्यास व उमेदवार परीक्षेपासून वंचित राहिल्यास याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित उमेदवाराची राहील। अशा पद्धतीने सध्या बघा इथं जे काही स्टेटमेंट आहे तर ते स्टेटमेंट देखील देण्यात आलं आहे। आता तुम्ही जर या ठिकाणी कोणत्याही प्रकारची माहिती भरली नाही तर तुम्हाला या ठिकाणी जे काही परीक्षा असेल तर त्या परीक्षांमध्ये कोणती तरी एक परीक्षेला तुम्हाला या ठिकाणी बघा परीक्षा तुम्हाला देता येणार नाही। जर का तुम्ही सेम डेटवर तुमच्या 2 परीक्षा आल्या तर कोणती तरी एक परीक्षा तुम्हाला मुकावी लागणार आहे। तर त्या अनुषंगाने तुमच्याकडे माहिती अवेलेबल असेल, हॉल तिकीट अवेलेबल असेल तर तुम्ही नक्कीच बघा फॉर्म जो असेल तर ह्या लिंकद्वारे सध्या भरून द्या, जेणेकरून परीक्षेमध्ये तुम्हाला दोघीकडे सध्या बघा संधी मिळणार आहे। तर आता इथं जे काही परीक्षा आहे तर ती परीक्षा 24 तारीखपासून तर 5 तारखेपर्यंत सध्या बघा प्रस्तावित होती, परंतु जी काही परीक्षा आहे आज आहे सध्या या ठिकाणी 21 तारीख। परंतु जे काही ऑफिशियल सध्या बघा हॉल तिकीट जे आहे तर ते हॉल तिकीट आपल्याला परीक्षेचा अगोदर 7 दिवस अगोदर या ठिकाणी यायला पाहिजे आणि त्या अनुषंगाने जे काही नोटिफिकेशन आहे त्याच्यामध्ये देखील सध्या बघा माहिती देण्यात आली। परंतु आज 21 तारीख आहे तरी देखील हॉल तिकीट संदर्भात कोणत्याही प्रकारची ऑफिशियल नोटिफिकेशन आपल्याला वेबसाईटवरती पाहायला मिळत नाही। तर आता परीक्षा संदर्भात जे काही नियोजित असेल पुढील जी काही डेट असेल किंवा 1-2 दिवस मागे पुढे तर ते सध्या बघा आपल्याला लवकरात लवकर महत्त्वाच्या या ठिकाणी जी काही वेबसाईट आहे त्याच्यावरती माहिती सध्या बघा अवेलेबल होईल। तर सध्या तरी ही जी महत्त्वाची एक अपडेट होती तर ती अपडेट सध्या ज्या उमेदवारांचं या ठिकाणी भरायचं बाकी असेल तर त्यांनी लवकरात लवकर जे काही लिंकद्वारे तुमच्या परीक्षेची माहिती सध्या भरा, जेणेकरून तुम्हाला संधी मिळणार। तर सध्या ही एक महत्त्वाची अपडेट होती। अपडेट आवडली असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनल आवर्जून सबस्क्राईब करून घ्या। तुमच्या काही कमेंट असतील कमेंट देखील करू शकतात। तर ह्या ठिकाणी बघा लवकरात लवकर जे परीक्षेसंदर्भात जी डेट असेल तर ती डेट संदर्भात लवकरात लवकर नोटिफिकेशन आपल्याला पाहायला सध्या बघा मिळू शकतो। तुमचा जो काही अभ्यास असेल स्टडी असेल तर तो सध्या बघा सुरू ठेवा, जेणेकरून कोणत्याही परिस्थितीत जर इथं हॉल तिकीट अवेलेबल झाले तर आपण वेल प्रिपेअर्ड सध्या बघा परीक्षेसाठी असायला पाहिजे। तर तुम्ही सर्वात जास्त अभ्यासावरती सध्या बघा फोकस राहू द्या। तर ही एक महत्त्वाची अपडेट होती। तर ज्या उमेदवारांचं परीक्षा असेल इतर परीक्षा तर त्यांना आज शेवटची बघा इथं मुदत आहे 21/5/2025 सायंकाळी 6 वाजेपर्यंत संपूर्ण माहिती असेल तर ती माहिती भरून घ्या। पुढे तुम्हाला कोणत्याही प्रकारची मुदत इथं मिळणार नाही। तर ही एक महत्त्वाची अपडेट होती। तर अशाच प्रकारच्या अपडेटसाठी वेळोवेळी भेट देत राहा। आपलं टेलिग्राम चॅनल देखील जॉईन करू शकतात, लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे। तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये। तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम।